नमस्कार. आज आपण बघणार आहोत मँगो पल्प वापरून खव्याचे मोदक. तर त्याच्यासाठी आपण नॉनस्टिक पॅनमध्ये खवा घेतला, त्याच्यामध्ये पिठी साखर घातली आणि ते छान असं 2 मिनटं गॅसवरती एकजीव करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये आपण मँगोचा पल्प घातला. नंतर 3 ते 4 मिनटं आपण सगळं छान भाजून घेतलं. त्याचा गोळा तयार होतोय का ते बघितलं. गोळा तयार झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि ते पूर्ण थंड झाल्यानंतर छान असा मळून घ्यायचा. तर आता आपण मोदकाच्या साच्यामध्ये छोटे छोटे गोळे घालून अगदी दाबून दाबून भरून घ्यायचं, म्हणजे मोदकाचा आकार छान येतो. नंतर त्याला साईडला ज्या कडा आलेल्या आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या. तर आता आपले आज खव्याचे मोदक आंब्याचा पल्प वापरून केलेले बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत. तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. लवकरच भेटूयात.